उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवल काही काल्याचे एकमेका देऊमुखी सुखे घालू हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कैसे नाही ऐसे गायक नाही ऐसे वादक नाही ऐसे ऐकणारे नाही असा मांडव नाही मग वैकुंठी तो ऐसे नाही कवल काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवल काही काल्याचे। या जीवत भूतलावर जन्माला येणाऱ्या जड जीवाच्या उद्धारासाठी ज्यांनी आपला देह अखंड जिजवला नोहे नोहे मी सांगत असतो की स्वतःचा संसार सुखाचा न करता जगाचा संसार ज्यांनी सुखाचा केला। या उलट माझी अजून एक व्याख्या आहे, मी अनेक वेळा कीर्तनात सांगत असतो, स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून जगाच्या संसाराच्या रांगोळीमध्ये आनंदाचे रंग भरणारे संत जगद्गुरु जगद्वंदनीय देहू निवासी पंचम वेद निर्माते भोलोबा पुत्र कनकाई पुत्र देहू निवासी तुकोबाराय या तुकोबारायांचा 4 चरणाचा आणि काला या प्रकरणातील अभंग। तुम्ही केवढा मंडप बांधलाय, तुम्ही केवढा माईक सिस्टम लावली, तुम्ही किती हजार पैसे खर्च केले हे भगवंत मानत नाही। भगवंताला पत्र लागत नाही, पुष्प लागत नाही, मी सांगत नाही, गीताकार सांगतात पत्रम पुष्पम थरंतो यो मे भक्ता प्रयाचित। त्याला पत्र लागत नाही, पुष्प लागत नाही, काही लागत नाही, मग त्याला लागतो ती केवळ आणि केवळ भाव। आणि तो जर तुम्ही भाव दिला तर आज तुमचा काला सफली एके टाई काला तुका म्हणे भाविकाला। काय पाहिजे? फक्त भाव पाहिजे। कसा पाहिजे? गीताकार सांगतात अनन्य चिंतयन्तो मा ते जना परिउपासते तेषा नित्य भयुक्तानाम योग क्षेम वहामयम। की काय पाहिजे? अनन्य भाव पाहिजे। आणि तो भाव जर आपण देवाला दिला की देव आपल्याला काय करतो तर आपला उद्धार करतो। माऊलींच्या लेखणीतून स्वतः भगवान परमात्मा सांगतो जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी जन्म मरण शरणागती शरण मीचेकू। जो मला अनन्य भावनेने शरण गेला ना, भगवंत बोलतो मी त्याला उद्धार करतो, तो हा उद्धरील पार भवदुस्तर नदीचा। मग का? म्हणून या शरण जावे कोणाला? सर्व भावे देवासी। मी अनेक वेळा सांगत असतो दादा, राजाला कलेने जिंकता येतं, पत्नीला धनाने जिंकता येतं, मित्राला सत्याने जिंकता येतं आणि शत्रूला कपटाने जिंकता येतं। शास्त्रकार सांगतात भावेन देवे कलया नरेंद्रे धनेन कांतान कपटेन शत्रू सत्तेन मित्रेन कृपया पात्रे ज्ञानेन मोक्षन वशमावयंती। शास्त्रकार सांगतात की भावाने देवाला जिंकता येतं। त्यामुळे इथं आल्यानंतर आपण भाव देवाला विसरू नये। देवाचे आपल्या उपकार आहेत दादा, ते उपकार जर आपण विसरलो ना तो भगवंत आपली काय सांभाळ करणार नाही। जेवढा तुम्ही भगवंताला सांभाळाल, रात्री ताईंनी सांगितलं तेवढा भगवंत आपला सांभाळ करेल। मी अनेक वेळा सांगू शकतो, तेलाने कधी विसरू नये आपण पंथीमुळे आहोत, वातीने कधी विसरू नये आपण तेलामुळे आहोत, आणि त्या अग्नीने कधी विसरू नये आपण वातीमुळे आहोत। तसं तुम्ही आम्ही कधी विसरू नये आपण देवामुळे आहोत, आपण देवामुळे आहोत। पण आजकाल ऐका दादा, आजकाल माणसं बदलली बरं का। आजकाल माणसाला ना यांत्रिक आल्यापासून देवालाच विसरायला लागली हो। नाही देवाचं हे करत। जुनी माणसं अशी होती त्यांची जेव्हा देवाविषयी भावना होत्या, देवाविषयी प्रेम होतं, देवाविषयी आदर होता। आजकाल माणसं बदलली। मी अनेक वेळा कीर्तनात एक वाक्य सांगत असतो, अरे महात्मा एक झाला महाभाग फार झाले, गावागावामध्ये लोकांमध्ये राग द्वेष फार झाले। अरे महात्मा गांधी एक झाले, गाव गांधी अनेक झाले, आता खादी वर्दी घालून फिरणारे रिबिक्स पुढारी फार झाले दादा। अरे साने गुरुजी एक झाले, सर फार झाले, आणि रणांगणामध्ये फरार फार झाले, रणांगणामध्ये फरार फार झाले। तुम्ही म्हणाल महाराज तुमचं सांगता आमचं का सांगा ना, बरं आमचं ऐका। गाडगे बाबा एक झाले, बुवा जात झाले, आजारी आहेत पण दवा देणारे जात झाले। अरे ज्ञानोबाराय एक झाले, ज्ञानेश्वर महाराज एक झाले, ज्ञानेश्वर महाराज अनेक झाले, आता ओव्या सोडून शिव्या देणारे दादा फार झाले। तुकोबाराय एक झाले, बंबाजी अनेक झाले, आता गाता सोडून हा माथा भडकवणारे फार झाले। खरे का कुठं? माणसाला साधना आलीपासून माणसं बिघडली हो। काल इथं कीर्तन चालय आणि तिथं पोरं काय खेळतात? पबजी पायी माणसाने जीव द्यायला लागली। काहीतरी पाहिजे ना। मी अनेक वेळा सांगत असतो, दारात गाडी आल्यापासून माणूस चालायचं विसरला। दारात
गाडी आल्यापासून माणूस चालायचा विसरला, हाताला मोबाईल आल्यापासून, कानाला मोबाईल आल्यापासून स्वतःशी बोलण्याच्या नादात इतरांशी बोलणं विसरलं. अरे हॉटेलच्या नादात तृप्तीचं ढेकर देणं विसरला. आता कितीही मोठं दुःख होऊ द्या माणूस रडायचं विसरला, आणि कितीही मोठा हस होऊ द्या, किती मोठा आनंद होऊ द्या माणूस हसायचं विसरला. ही परिस्थिती आजकाल. मग ही परिस्थिती जर बदलायचं असेल तर देवाला शरण गेलं पाहिजे. मग शरण गेला की तो आपला उद्धार करेन ना दादा. आणि तसं पाहायला गेलं तर आपल्यासारखं भाग्यवान कोण नाही. तुम्ही म्हणताल महाराज आपल्यासारखं भाग्यवान का नाही कोण? आपली जमीन साधी सुधी का? अरे मावळ्यांच्या रक्ताने पावन झालेली, ज्ञानोबाराय तुकोबाराय यांच्या रक्ताने पावन झालेली ना आपली भूमी. जर कोणी विचारलं ना, ए दादा हा महाराष्ट्र कोणाचा रे, छाती ठोकून सांगा हा महाराष्ट्र फक्त चौघांचा. एक आळंदीचा ज्ञानोबा, दुसरा देहूचा तुकोबा, तिसरा पंढरपूरचा विठोबा, आणि चौथा म्हणजे माझा जिजाऊचा शिवबा, माझा जिजाऊचा शिवबा, माझा जिजाऊचा शिवबा. हे आपण स्वाभिमानाने सांगितलं पाहिजे. आपली माणसांनी आपल्या माणसानं मोठं केलं पाहिजे, नव्हे तर खाली नाही वडलं पाहिजे. आपल्या माणसाची जात वाईट हो. माझ्या शब्दाचं काय काय न जाणार राग येईल, पण खेकड्यासारखी आपली जाते. एखादा खेकडावरती जात असेल ना, दुसरा खेकडा वळतो. आपली माणसं आपण मोठी केली पाहिजेत ना दादा. मी काय हे सांगतोय, एखाद्या मारवाड्याने जर दुकान उघडलं तर दुसरा मारवाडी त्याच्याकडे लाख लाख रुपयाची खरेदी करतो. आणि आपल्या इथं एखाद्याने दुकान उघडलं, ये बाबा त्याचं त्या गावातल्याचं दुकान आहे तिथं जाऊ नको. आता तुम्ही मला सांगण्यापेक्षा हे खरं का खोटं आपलं आपल्याला जाणून घ्या. म्हणून पुण्य पावन भूमीमध्ये आपण जन्माला आलो, आपण भाग्यवान आहोत. ही भूमी कोणाची नाही, पुण्यासारखा जिल्हा नाही. मी अनेक वेळा सांगत असतो, अरे भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पुणे जिल्ह्यासारखा जिल्हा नाही, अरे ज्ञानोबाराय तुकोबाराय यांसारखे संत नाही, ज्ञानेश्वरी गाथा यांसारखा ग्रंथ नाही, आणि या पृथ्वी तलावर वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, या वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही. मग एवढ्या पुण्यभूमीत आपण जन्माला आलो. का वारकरी संप्रदाय श्रेष्ठ आहे बरं का? का वारकरी संप्रदायाचं गुणगान गाता? अरे अनेक धर्म आहेत, पण परिवर्तन करणारा जर एक ग्रंथ धर्म असेल तर तो म्हणजे वारकरी संप्रदाय आहे दादा. संतोष महाराज मामा मला सांगा बरं, आपण काय करतो? ऊसाच्या कारखान्यात जातो, एका साईडनं ऊस टाकला की दुसऱ्या साईडनं काय निघतं बरं? बाकीच्यांना माहितीये का, एका साईडनं ऊस टाकला की दुसऱ्या साईडला काय निघतं? साखर निघते किंवा गुळ निघतो. ज्याप्रमाणे ऊसाच्या कारखान्यामध्ये ऊस टाकला की दुसऱ्या साईडनं काय निघतं? गुळ निघतो. परंतु वारकरी संप्रदायाचा कारखाना असा आहे, एका साईडनं दलित टाका, एका साईडनं घाण माणूस टाका, एका साईडनं भरसटलेल्या विचारांचा माणूस टाका, दुसऱ्या साईडनं एक सज्जन, एक वारकरीच बाहेर निघेल. माझ्या वारकरी संप्रदायाची ताकद काय? वारकरी संप्रदायाची ताकद आहे. अशा वारकरी संप्रदायात जन्माला आलो. त्यातल्या त्यात पुणे जिल्ह्यात जन्माला आलो. कुठं आलो? पुणे जिल्ह्यात. माऊली सांगतात, पुण्याची गणना कोण करी? नाही का सांगत? सांगतात ना पुण्याची गणना. अरे पुणे जिल्ह्याचा विचार केला, ज्या ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदायाचा कळस पाया रोवला, ते ज्ञानोबारायांचा जन्म आळंदी त्या पुणे जिल्ह्यामध्ये. ज्या तुकोबारायांनी वारकरी संप्रदायाचा कळस केला, ते तुकोबाराय जन्माला आले देहू पुणे जिल्ह्यामध्ये. अरे या छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला आमचा स्वाभिमान शिकवला. आमच्या दारातली तुळस, देवळाचा कळस आणि घरातली माय ज्या राजांनी सुरक्षित ठेवली ना, तो राजा जन्माला आला शिवनेरी किल्ला. कुठं? पुणे जिल्हा. या पुढे जाऊन सांगू, अरे स्वराज्याची शपथ घेतली माझ्या राजाने भोर तालुक्यातील रायरेश्वर ठिकाणी. कुठं? पुणे जिल्हा. स्वराज्याची पहिली राजधानी राजगड कुठे? वेल्ल्यामध्ये, जिल्हा पुणे. अरे स्वराज्याचं पहिलं तोरण रवलं माहितीये का? कुठं? स्वराज्याचं पहिलं तोरण कुठल्या गडावर बांधलं? असं सांगा. आपण या मातीतले, आपल्याला आपला गर्व पाहिजे. तोरणामध्ये पहिलं, ही सगळी कुठं आहेत? पुणे जिल्ह्यात. अरे जग जिंकणारा सिकंदर राजा होता. कोणी जग जिंकलं? कोणी? सिकंदर राजाने दादा. अरे ज्यावेळी सिकंदर राजा भारतात निघाला, अरे भारतात सिकंदर राजा निघालाय आणि गुरु महाराजांचं, त्याच्या गुरुजींचं दर्शन घ्यायला गेलाय. गुरु महाराज मी निघालोय बरं का भारतात. गुरु महाराज सांगतात, ए राजा भारतात चाललायस ना, माझ्यासाठी 3 गोष्टी आण. गुरु महाराज काय आणू? काय पाहिजे तुम्हाला सांगा. हा देह मागितला तरी मी देतो. काय करतो? देह मागितला तरी देतो. सांग. ऐक सिकंदरा, माझ्यासाठी पहिली गोष्ट आणशील भारतातली तर श्रीमद भागवत गीता हा पवित्र ग्रंथ माझ्यासाठी घेऊन ये. हा गुरु महाराज. घेऊन येतो गुरु महाराज. बरं दुसरी गोष्ट ऐक, जर भारतात चाललायस ना, गंगामाईचं पवित्र जल माझ्यासाठी घेऊन ये. बरं गुरु महाराज आणतो गुरु महाराज.
पण सिकंदरा आता शेवटची गोष्ट सांगतोय, कटाक्षाने ऐक, आवर्जून पूर्वक ऐक, ही विसरू नको बरं का. एक वेळ माझ्यासाठी तो श्रीमंत ग्रंथ भगवद्गीता आणली नाही तरी चालेल, माझ्यासाठी गंगामाईचं जल आणलं नाही तरी चालेल, पण माझ्यासाठी भारतात गेल्यावर महाराष्ट्रामध्ये जा आणि महाराष्ट्रामध्ये ज्या मातीला साधू संतांची पावलं लागली ती माती आण, ती माझ्या डोक्याला लावून माझ्या जीवनाचं सार्थक होईल. ह्याला म्हणायची आपली भूमी. साधी भूमी नाही ना दादा, या भूमीमध्ये आपण आलो, आपल्याला गर्व असला पाहिजे. आपण गर्व करतो माझा बंगला, माझी गाडी आणि माझी पूर. येणार आहे का काय सोबत? येणार आहे का काय सोबत? इकडे बघा, तुमची गाडी तुमच्या सोबत येणार आहे का मेल्यावर? तुमचा पैसा तुमचा, तुमची गाडी तुमची, तुमची पोरं तुमची, तुमची प्रॉपर्टी तुमची. आता लॉक किया जाय. आता कीर्तन झालं, इथंच टेबल टाकून बसतो पटापटा. आता आमच्या संस्थेचं बांधकाम चाललंय, पटापटा नावं करून द्या. बायका म्हणतील या बाया हे महाराज कुठनं आणले, आमच्या प्रॉपर्टीवरच कब्जा करायला लागले. बरं जाऊ द्या. आपण काय म्हणतो, पवित्र अशा भूमीमध्ये आपण जन्माला आहोत. ही भूमी कशी आहे तर संत महात्मा याचं वर्णन करतात, ती भूमी पवित्र आहे. पवित्र तो देहा वाणी पुण्यवंत, पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. आजचा दिवस म्हणजे काल्याचा आहे. म्हणजे आजचा दिवस कशाचा आहे? प्रसन्नतेचा दिवस आहे. आणि तिसरा अर्थ म्हणजे आजचा प्रसादाचा दिवस आहे. जर काल्याचा वेगवेगळा अर्थ आपण जर घेतला तर शेतकऱ्याच्या दिवशीने आज सुदीचा दिवस आहे. सुदी म्हणजे काय? जुन्या मंडळींना सुदी म्हणजे लक्षात आलं असेल, ज्या दिवशी धान्य घरात येतं त्याला आपण काय म्हणतो? सुदीचा दिवस आहे. आज घरात धान्य आलं ना म्हणजे शेतकऱ्याचा काय झाला? पगार झाला. अरे जॉबवाल्याच्या दृष्टीने आज पगाराचा दिवस आहे आणि आमच्या वारकऱ्यांच्या तुमच्या दृष्टीने आज काल्याचा दिवस म्हणजे काय? प्रसादाचा दिवस आहे. प्रसादाचा दिवस आहे. मग प्रत्येक संप्रदायामध्ये प्रसादाला वेगवेगळी नाव आहे. जर देवीकडे आपण गेलो तर याला काय म्हणतात? शेरणी असं म्हणतात. आणि जर आपण पीराकडे गेलो तर ह्याला मलिदा असं म्हणतात. आणि जर हाच प्रसाद आपण वारकरी संप्रदायामध्ये खाल्ला तर त्याला काला असं म्हणतात. आणि तो काला आज आपण खाणार आहोत. काला याचे अनेक उदाहरण होतात. आज काल्याचा दिवस आहे म्हणजे आपण सगळी काय आनंदात आहे. काय आनंदात आहेत? अरे सगळे आनंदात महाराज असं कसं म्हणता? काही गावात तमगुणी माणसे असतात, काही गावात रजोगुणी माणसं असतात, काही गावात तमोगुणी सुद्धा माणसं, सत्वगुणी माणसं आहेत, तमोगुणी माणसं आहेत, रजोगुणी माणसं. सगळी का बरं आनंदी? संतोष महाराज आज सत्वगुणी माणसं काय आज आनंदी आहेत तर त्यांना आज काय भेटणार आहे? काल्याचा प्रसाद भेटणार आहे. प्रसाद मिळणार आहे म्हणून सत्वगुणी माणसं काय आहेत? आनंदी आहेत. तमोगुणी माणसं का आनंदी आहेत? रजोगुणी माणसं का आनंदी आहेत? सांगतोय का? रजोगुणी माणसं आनंदी आहेत कारण भगवंताच्या नवरसातील लीला आज आपल्याला ऐकायला मिळणार आहे म्हणून ते असणारी रजोगुणी माणसं काय आनंदी आहेत. आणि शेवटची म्हणजे तमोगुणी माणसं. तमोगुणी माणसं का आनंदी आहेत? ऐका बरं का,
हिथं नाही तिथनं बाहेर बसली ती का आनंद देते ते ऐका. कारण एकदाची ही 2 दिवसाची किटकिट संपणार म्हणून तमोगुणी माणसं आनंदी. म्हणजे आज सगळं गाव आनंदी आहे आणि हे गाव आनंदी आहे त्याचं कारण आज प्रसाद मिळणार आहे. अरे प्रसाद म्हणजे प्रसन्नता. प्रसाद असतो प्रसन्नता, शास्त्राची व्याख्या आहे. प्रसाद असतो प्रसन्नता. मग प्रसन्नता ज्याला प्राप्त होते त्याला काय म्हणावं? काला म्हणावं. आणि वारकरी संप्रदायामध्ये काय परमार्थ केला की जीवनामध्ये प्रसन्नता प्राप्त होते आणि संसार केला तर जीवनामध्ये काय होतो? पश्चाताप प्राप्त होतो. मग प्रसन्नता कशाला म्हणावी आणि पश्चाताप कशाला म्हणावा? जरा आपण आज खोलवर चिंतन ऐकूया. पश्चाताप कशाला म्हणावा? त्याचा खेद वाटतो, केलेल्या कष्टाचा खेद वाटणे म्हणजे पश्चाताप होय. म्हणजे त्याचंच नाव संसार. आणि केलेल्या खेदाचा आनंद वाटणे त्याचं नाव परमार्थ. मग परमार्थामध्ये काय वाटतं महाराज? परमार्थामध्ये काय वाटतं? हा कवतुक वाटे झाली यावे चाटी, कवतुक वाटे झाली यावे चाटी, कवतुक वाटे झाली यावे चाटी, कौतुक वाटे झाली यावे चाटी. हा नाम मंगळाचे तेने गुणे, नाम मंगळाचे तेने गुणे, तेने गुणे. नाम मंगळाचे तेने होय, तेने होय. नाम मंगळाचे तेने होय, तेने होय. काय वाटतो? तर परमार्थ असं कौतुक वाटतं. कवतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तिन्ही गुणी. किंवा तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळासी. तुकोबाराय म्हणतात आम्हाला कौतुक वाटतं जीवनामध्ये परमार्थाचा जो आम्ही श्रम केला तो फळाला आला. म्हणून तुकोबाराय छातीवर हात ठेवून सांगतात तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, घ्या रे चर पडू नका तुम्ही. मग ज्याचा खेद वाटत नाही, काय वाटतं? खेद नाही वाटत तर काय वाटतं? तर कौतुक वाटतं, प्रसन्नता वाटते, त्याला म्हणावा परमार्थ. मग या उलट संसाराचा कसं आहे? संसारामध्ये पश्चाताप होतो, खेद वाटतो. मला खरं सांगा इथं कधी ना कधीतरी असं वाटतं का नाही संसार केला नसता तर बरं झालं, बरं झालं असतं. बरं पुरुष मंडळी माझ्यासाठी एकदा ज्यांची लग्न झाले त्यांनी हात वरती करा बरं. काही सगळीच ब्रह्मचारी आहेत का काय? आज झालीत तर तुम्हाला काय आता इकडेच आहेत की जरा हात तरी वरती करा बरं. जाऊ द्या, मला माहितीये तुम्ही का हात वरती करा ना, तुम्हाला संसार केला याचा वैताग आलाय तेव्हा तुम्ही हात वरती करा ना. बरं ऐका संतोष महाराज काय सांगू का? मनातल्या मनात विचार करा सगळे पुरुष मंडळ, मनातल्या मनात विचार करा. आता माझं झालं नाही म्हणून मी तुम्हाला सांगू शकत नाही. आता झाल्यावर मग आपण परत पुढचं पुढं पाहू. मग मनातल्या मनात संतोष महाराज सगळ्यांनीच आज विचार करा. कधीतरी मनात एकदा तरी असं वाटतं ना लग्न केलं नसतं तर बरं झालं. आता काय काय माना डुलवल्या पण तिकडं बघून डुलवणार जाऊ द्या बरं का. असं वाटतं का नाही संतोष महाराज? काय काय भाग्यवान अशी असतात की त्यांना दररोज वाटतं लग्न केलं नसतं तर बरं झालं. आता काय म्हणायचं यांचं जाऊ द्या, ह्या तर असल्या डेंजर आहेत. एका कीर्तनाला गेलो, महाराज मी म्हणून या मेल्या मुर्द्याचा संसार करते, ह्याला कशी दुसरी भेटली असती आणि काय 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 त्याला धुवायचं तेवढं धुणं धुती. आणि शेवटला ह्या माता मुली अतिशय गोड बोलते तो, महाराज मी म्हणून कशाला, मी तरी कशाला राहिली असती. या लेकराकडे बघते आणि कटा कटा भाकरीचे तुकडं मोडते. खरंय का खोटे? कधीतरी असं वाटतं का नाही संसार केल्यानंतर खेद होतो दादा? अरे एका बहादराने साधं मातीचं घर होतं, सुखा आनंदाने 2 पोरं 1 बायको आणि तो एकदम आनंदात राहत होता. मातीचं घर होतं. काही दिवसांनी पैसे आले बरं का संतोष महाराज. काही करा संसारात त्याचा खेद वाटतो. अरे रक्ताचं पाणी करतात, हाडाची काड्या करतात, रात्रीचा दिवस करतात. कशात? संसारामध्ये, परमार्थामध्ये नाही बरं का. संसारामध्ये असं असतंय. आता काय केलं? बहादरांनी बंगला बांधला. आतापर्यंत कधी आयुष्यात किटकिट नाही, मोठी पूजा घातली. कारण वारकरी संप्रदायामध्ये आपल्या धर्मामध्ये आपण काय करतो? वास्तुशांती घालतो. वास्तुशांती झाली दादा. आता वास्तुशांती झाली आहे ना, आता तासभराने ह्याला घरात भांडण्याचा आवाज यायला लागला. ह्याने मनातल्या मनात विचार केला एवढी वर्ष मी संसार केला, आतापर्यंत कधी भांडण नाही, कधी तोंडाला तोंड संपलं नाही, कधी भांड्याला भांडण नाही. आज झालं काय? म्हणून घरात गेला.
बारका आला, बाबा त्या मोठ्याला सांगा मुंबईला राहतो म्हणून काय झालं, काम करतो म्हणून काय झालं, मी सुद्धा इथं म्हशीची दार काढतोय, मी सुद्धा कॉलेजला जातोय, मी सुद्धा घरातलं काम करतोय, अरे पण झालं काय. मोठं तिकडून म्हणते, बाबा या बारक्याला सांगा बरं का बाळ्याला, अहो मला मुंबईला काम करावं लागतं, मला का जेवण कधी वेळ नसतं, मी वडापाव खाऊन जगतो, अहो बाबा मला 24 तास काम असतं. बारकं पण झालं काय, बारकं म्हणते, बाबा ह्याला मुंबईला राहायला लागतं, याला तिकडच जायला हवा, ती बाल्कनीची रूम आहे ना ती मला पाहिजे. आता मात्र बापाने डोक्याला हात लावला आणि म्हटला, बंगला बांधला नसता तर काय झालं असतं, बरं झालं असतं. म्हणजे जीवनामध्ये ज्याचा खेद वाटतो त्याला काय म्हणावं, संसार. ज्याचा खेद वाटतो त्याला संसार म्हणावा, आणि ज्याचा खेद वाटत नाही त्याला परमार्थ म्हणावा. म्हणजे आज या परमार्थातला आपण काय करत आहोत, काला करत आहोत, म्हणजे प्रसाद सेवन करत आहोत. काल ताईंनी भगवंताकडे जी मागणी मागितली आपल्यासाठी, त्याचा आज प्रसाद स्वरूप आपल्याला काय मिळणार आहे, फळ आज मिळणार आहे. मग प्रसाद आपल्याला मिळणार आहे, त्या प्रसादाचा फायदा तरी काय, काय होईल, प्रसादाने समाधान प्राप्त होईल, अजून काय होईल, आनंद मिळेल, अजून काय होईल, चित्ताला प्रसन्नता प्राप्त होईल, अजून भगवंताची प्राप्त होईल, अजून मनाला स्थिर प्राप्त होईल. काय होईल या प्रसादाने, का प्रसाद खावा, तर प्रसादाच्या 3 मिळकती संतोष महाराज गीतेमध्ये सांगितल्या. प्रसादे सर्व दुःखानाम हा निराश्य उपजायते. काय, प्रसन्न चेतसा हर्षू बुद्धी प्रवर्त तिष्ठते. काय प्रसादाने होते, प्रसादे सर्व दुःखानाम. पहिली मिळकत, प्रसादाने दुःख जातो. प्रसादे सर्व दुःखानाम हानी राश्य उपजायते. प्रसन्न चेतसा हर्षु बुद्धी प्रवर्त तिष्ठते. दुसरी मिळकत अशी सांगितली, प्रसन्न चेतसु हर्षु, चित्ताला प्रसन्नता प्राप्त होते. आणि तिसरी, आपलं जे आत्मचित्त आहे ते मनाच्या ठिकाणी जाऊन स्थिर होतं. बुद्धी प्रवर्त तिष्ठते, बुद्धी स्थिर होते. ह्या 3 मिळकती प्रसादाच्या सांगितल्या. मग संतोष महाराज असे किती काले खाल्ल्यावर आमच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त होईल, काय काय म्हणत असेल महाराज, तुमच्यासारखे महाराज म्हणून उघडून पेळे पण आमच्या जीवनामध्ये आनंद भेटला. मला सांगा ना, एखादी गोष्ट जर प्राप्त करायची ती सहसा मिळेल का हो? नुसता प्रसाद म्हणजे दहीलाई नाही ना, त्यामध्ये काहीतरी अर्थ लपलाय ना. ती काल्याचे 3 प्रकार होतात, दहीलाईचा काला, खिचडीचा काला, हरिनामाचा काला, असे अनेक प्रकार आहेत. परंतु हा काला प्राप्त कसा करायचा, तर त्याला काहीतरी पद्धती. ऐका ना दादा, आपण दुकानात एखादी वस्तू घेतली तर तो फुकट देतो का? हा देह आपल्याला फुकट भगवंताने दिलाय, पण त्या देहाचा उपयोग कसा करायचा हे आपण ठरवलं पाहिजे. पण आपण जीवनामध्ये त्याचा विचारच करत नाही हो. माणसासारखा पवित्र देह नाही हो. देवाने आपल्याला फक्त अनेक योनी आहेत, पण या योनीमध्येच ज्ञान दिलंय. बाहुल्य नरदेही निज ज्ञान घातले पायी. कोण सांगतय? नाथ बाबांच्या आधीतून स्वतः भगवंत सांगतो की इथं आल्यानंतर जर कुठल्या देहामध्ये जर ज्ञान मी टाकलं असेल ना, तर तो देह कुठला आहे? मनुष्य जन्म आहे, इतर जन्मामध्ये नाही. पशु काय पाप पुण्य जानती, उत्तम मध्यम भोग भोगती, कायिक उपजता मरती, अंध होती बहिर्मुख. काय पक्ष्यांना काय करणार हो, त्यांना काय पाप पुण्य कळतंय? मग आपल्याला दिलंय तर आपण विचार केला पाहिजे ना, जीवनामध्ये साध्य ठेवून वाटचाल केली पाहिजे. कशा पद्धतीने आपण हा जन्म मरणाचा फेरा चुकवणार आहोत याचा विचार आपण पवन महाराज केला पाहिजे. आनंद प्राप्त करायचा काय करा, देवाच्या प्रसादे करा रे भोजन, भाल कोण कोण अधिकारी. का तर इथं जे जे पाहतो ते सगळे दुखे. जो देखे सो दुखया बाबा, सुखया कोही नाही रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखया जंगम सारे. काय सगळेच दुःखी आहेत. मग त्या दुःखातनं जर आपल्याला बाहेर निघायचं असेल तर प्रसाद रूपी काला आपण जीवनामध्ये खाल्ला पाहिजे. महाराज नुसतं प्रसादाचा काला खाल्ला पाहिजे, काला खाल्ला पाहिजे असंच नुसतं म्हणताय, पण तू को बरा आहे, तो काला कसा प्राप्त करावा बरं, कसा करावा? 5 मार्ग सांगितले. काला सहसा प्राप्त होत नाही. पहिला करावा लागतो पुरुषार्थ, त्यानंतर करावा लागतो प्रयत्न, प्रार्थना, प्रतीक्षा आणि मग प्राप्ती. किती घटक आहेत? पहिला पुरुषार्थ केला की मग प्रयत्न करावा, प्रयत्न केले की भगवंताची प्रार्थना करावी, आणि प्रार्थना केली की भगवंताची काय करावी? प्रतीक्षा करावी, आणि प्रतीक्षा केल्यानंतर भगवंत प्राप्ती करत असतो. पहिला पुरुषार्थ करावा म्हणजे काय? कुठल्या तरी गोष्टीचा त्याग करावा. पुरुषार्थ सहजा माणूस पुरुषार्थ करतच नाही हो. आपण नाही का म्हणतो, हा बघा हा आमच्या गावचा काय वाघ आहे, वाघ काय
वाघे, पण काहीतरी पुरुषार्थ केला म्हणून म्हणतो ना आम्ही. आमच्या हर्षदाताईंना संतोष महाराजांना म्हणतो आमच्या तालुक्याचं हे वैभवी का म्हणतो, इतरांपेक्षा काहीतरी सुंदर गायन करतायत आमचे पवन दादा. आम्ही छोटा भागच म्हणतो त्याला का, तर काहीतरी इतरांपेक्षा गोड वाजवतोय ना, लहान वयात वाजवतोय. म्हणजे त्याने काय जीवनामध्ये पुरुषार्थ केला. पुरुषार्थ अनेक जण करतात. साधा चहाचा जरी आपण विचार केला तर चहामध्ये सुद्धा त्याग असतो. कशा कशाचा इकडं माहित नाही, तुम्हाला माहिती. चहा नाही वे करत तुम्ही, नवऱ्याला पाचता काय चहाच म्हणतोय मी. ऐका दादा, काय आपण काय काय टाकतो त्यामध्ये, साखर टाकतो, साखरेचा त्याग आहे, चहा पावडरीचा त्याग आहे. आणि ते प्याल्यानंतर ते नाही बरं का चहाचं सांगतोय, त्यांचं सांगून सांगून मी दमलो, पण माणसं काय ऐकायला लागली नाही. महाराज म्हणतात महाराज वळडून वळडून मेला, पण आम्ही काय सोडली, चहाचं सांगतो तिकडे जाऊ नका तुम्ही. बरं, चहामध्ये प्याल्यावर आपल्या शरीराशी सुद्धा हानी आहे. म्हणून चहा असेल, अनेक गोष्टी असतील, मग ते तुम्ही काय पेत असाल ते तुमचं तुम्हाला. दारू गांजा मत पिओ यारो, अक्कल गुंग हो जाती है, अक्कल गुंग हो जाते. म्हणून दारू गांजा पिऊ नये. मग त्यात काय त्याग झाला, या पुढे जाऊन सांगतो. त्या पुरुषार्थ 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 म्हणजे काय हो, एखाद्या गावातला पोहणार आहे, पट्टीचा पोहणार आहे, त्यांनी प्रवाहाच्या दिशेने पोहणं हा त्याचा पुरुषार्थ नाही. नदीच्या प्रवाहाच्या साईडनं खाली वाहत कोणही जाईल ना, उलट्या प्रवाहाने ज्या ठिकाणी नदी खाली वाहते ना, खालून वरती गेला तर त्याला पुरुषार्थ म्हणावा. काय म्हणावा, असा पहिला पुरुषार्थ करावा. नंतर प्रयत्न करावा. अरे प्रयत्न केला, साधा चहावाला राज्याचा प्रधानमंत्री झाला. खरं का खोटं, काय केला. अरे साध्या घरातले अब्दुल कलाम मिसाईल मॅन म्हणून ओळखले, कारण मिसाईल तयार करण्याचा प्रयत्न अब्दुल कलामांनी केला. एडिसन शाळेतनं हाकलून दिला. काय केलं, शाळेतनं हाकलून दिला, घरी आईने शिकवलं. अरे आपल्या जागतिक लेवलचा तंत्रज्ञान झाला, तो शास्त्रज्ञ झाला का, प्रयत्न केला. म्हणून जीवनामध्ये प्रयत्न हे सहसा प्राप्त होत नाही, यासाठी प्रयत्न करावा लागतो. आमच्या गुरुजींना संतोष महाराजांना विचारलं, महाराज एवढं सुंदर गाता कसं. महाराजांचं आणि आमच्या गुरुजींचं सुद्धा एक उत्तर असतं, त्यासाठी घासावी लागती. मग काही वीट घेऊन पाकवास घासायचा काय हो हर्षाताई, वीट घेऊन पाकवास घासायचं का नाही, त्यासाठी रियाज करावा लागतो, प्रयत्न करावा लागतो. ओंकारांना माहितीये, आज ओंकारांच्या हाताला जरी लागला असेल तरी त्यासाठी ते शिकण्यासाठी किती रियाज केलाय हे दादांना, पवन दादांना माहिती. पवन महाराजांचे आमचे 9 वर्षाचं तप आहे, म्हणजे माझ्या आधीचं. मी 4 वर्ष झाले, माझ्या आधीचे 5 वर्षाचे. मग एवढे वाजवतात म्हणजे काहीतरी तप पूर्ण झालंय ना. मग त्यासाठी काय करावं लागतो, प्रयत्न करावा लागतो. त्यानंतर प्रार्थना करावी लागते. प्रार्थना केली ना की भगवंत येत असतो दादा. त्या भगवंताला परिहार द्या. मी तवा नाता अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी, नाही म्या तुझा आठविले कधी, वाचे कृपानिधी माय बापा. आणि असा जर परिहार केला, अशी जर प्रार्थना केली तर भगवंत येत असतो दादा. ऐका ना, मीराबाईंनी भगवंताची प्रार्थना केली. मीराबाईसाठी भगवंत आला, विष प्याला. जनाबाईंनी भगवंताला शिव्या दिल्या, पण त्या शिव्यामध्ये सुद्धा प्रार्थनेचं प्रेम होतं. जनाबाईंच्या गौऱ्या विचू लागला. ज्ञानोबारायांनी प्रार्थना केली, ज्ञानोबारायांसाठी आला. तुकोबारायांनी प्रार्थना केली, तुकोबारायांसाठी आला. नाथ बाबांनी प्रार्थना केली. एवढं कर्ज झालं, एवढं कर्ज झालं, एवढं कर्ज झालं. नाथ बाबांच्या घरी कावडीने पाणी वाहिलं. कोणी, भगवंतानी. मी नाही बरं का, भगवंत. प्रार्थना करावी. आणि तिसरी म्हणजे प्रतीक्षा करावी. प्रतीक्षा केली माझ्या शबरी मातेने. मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये मातंग ऋषीने सांगितलं, शबरी अगं काही दिवसांनी कधी ना कधीतरी काय येणार आहे, राम प्रभू तुझ्या मंदिरात येणार आहेत, तुझ्या घरात येणार आहेत. जब
पण शेवट भगवंताने काय केलं, शबरी मातेचा काय केलं, बोरं खाल्ली. आणि मग असे जर प्रयत्न केले की आपल्या जीवनामध्ये हा काला आपल्याला प्राप्त होईल, आणि मग तोच काला खाण्यासाठी आम्ही पुन्हा जन्माला येऊ, पुन्हा जन्माला येऊ, पुन्हा जन्माला येऊ, परत येऊ. अभंगाचं पहिलं चरण. हो सोनिया पुढती येऊ. सोनिया पुढती उपगोनिया पुढती उपगोनिया पुढती सोनिया पुढती सोनिया पुढती काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठी तोयसे नाही वैकुंठी तोयसे नाही सोनिया पुढती येऊ. काला खाऊ दही भात 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 उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात. असं असणार काला आम्ही खाण्यासाठी काय करू, परत येऊ. पण तुकोबाराय एवढं काय या काल्यामध्ये की परत तुम्ही येणार आहे, एवढ्या काल्यामध्ये तुकोबाराय म्हटले, जर या काल्याचा जर विचार जर आपण जीवनामध्ये केला ना, या काल्याकडनं अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. काय शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. अरे हिरव्या पिवळ्या माळाकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्यांकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्या पिशा ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावे, अरे मनामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे, अरे भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घावी, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता 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 देणाऱ्याचे हात घ्यावे, देणाऱ्याचे हात घ्यावे. मग कोणाकडनं काय घ्यावं, मग तसं या काल्याकडनं काय घ्यायचं बरं, या दह्यांनी मधनं काय घ्यायचंय. महाराज म्हणतात ही नुसती हांडी आहे, त्यात लाई आणि दही आहे, त्यांच्याकडनं काय शिकायचं. जर माणसाने विचार केला तर शिकता येतं बरं का. त्यामध्ये दही आहे आणि त्यामध्ये लाही आहे. म्हणाल मग दही आणि लाई काय, ती असणारी दही कशी आहे, काय नम्र आहे, लवचिक आहे, आणि ती लाई कशी आहे, कणक आहे. आणि ती असणारी दह्याच्या सान्निध्यात लाही गेली की क्षणार्धात काय होतंय, मग होती का नाही, म्हणजे काय होते, नम्र होती. मग त्याकडनं आपण शिकलं पाहिजे, आपण नम्री होण्यापेक्षा नम्र झालं पाहिजे. काय झालं पाहिजे, नम्री होण्यापेक्षा नम्र झालं पाहिजे. आम्ही आलटून आलटून सांगतो, माणसं हो नम्र व्हा, नम्र व्हा, नम्र व्हा. संतोष महाराज ती नम्री होत्यात, आम्हाला जाऊन देतात, ह्याला काय वरडायचं ते वरुडे, आपण आपल्याच ठातात. आणि नम्र होत नाही माणूस, नम्री होतो म्हणजे काय होतो तर अहंकारी होतो. अहंकार आला तुका म्हणे वाया गेला. आणि भगवंताला तिळभर सुद्धा अभिमान सहन होत नाही. सरपंच, भगवंताला तिळभर सुद्धा अभिमान सहन होत नाही. माझी गोष्ट सांगतो, काल संतोष महाराजांना म्हटलं, संतोष महाराज मला म्हणतात, आर्यन महाराज एर्टिगा घे की. नाही म्हटलं संतोष महाराज, आपल्याला वजन पाडायचे. काय करायचंय, आपण काय करून जाऊ, स्कॉर्पिओ घेऊन जाऊ. आता स्कॉर्पिओ घेऊन आलो खरं, पण भगवंताला लक्षात आलं याला काय झालंय, हा अभिमान झालेला दिसतोय गाडीचा.
भगवंताने आयडिया अशी केली की ह्यांना स्कॉर्पिओ पुढे पाठवलं आणि मला गुरुजींकडे पाठवलं आणि टू व्हीलरवर कीर्तन करून महाराज टू व्हीलरवर येतो. मग ते एर्टिगात आलेलं महाराज मला परवडलं असतं, पण काय झालं, जरासा गाडीचा अभिमान झाला, देवाच्या लक्षात आलं, देवाने परत खाली आणलं. कशाला दुसऱ्याचं सांगायचं, स्वतःच माणसाने सांगावं. किती दिवस दुसऱ्याच्या नावाने खडं फोडायचं, हा किती दिवस पडायचं, आपलं सांगा की कधीतरी. म्हणजे अहंकार झाला तो वाया गेला. आणि तिळभर अभिमान भगवंताला सहन होत नाही. तिळभरी जरी होय अभिमान, मेरू तो समान भारवावी. अजिबात अभिमान सहन होत नाही. म्हणून इथं आल्यानंतर माणसाने चांगलं बोलावं, चांगलं वागावं. कसं वागावं, अरे आपण जर उठलो ना सारा समाज उठावा, आपण जर बसलो तर साऱ्या समाजाने बसावं, आपण जर बोलायला लागला ना अख्ख्या समाजाने एकचित्ताने ऐकावं, आपण जर काही सांगितलं तर सगळ्यांनी ऐकावं. आणि आपण जर मेलो ना दादा, ज्याला कोणाला पहिलं कळेल त्याच्या डोळ्यातून टचकन पाणी यावं, असं आपण जगलं पाहिजे दादा, असं आपण जगलं पाहिजे, असं आपण असं जगावं दादा. असे जगावे छाताडाला आव्हानाचे लावून तर नजरेमध्ये नजर रोखून आयुष्याला द्यावे अंतर. अरे पाय असावे जमिनीवरती अंबर कवेत घेताना, हसू असावे ओठावरती काळीच काढून देताना. संकटाला सुद्धा सांगा या रे आता बेहत्तर, नजरेमध्ये नजर रोखून आयुष्याला द्यावे उत्तर, नजरेमध्ये नजर रोखून आयुष्याला द्यावे उत्तर. असं जगलं पाहिजे. कसं वागावं, कसं वागावं, येणाऱ्याला पाणी द्यावे मुखात गोडवाणी हवी, जाण्याच्या मनामध्ये येण्याविषयी ओढ हवी. असा माणुसकीचा झरा वाहावा मनामध्ये, आणि केवळ आपल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये. अरे नित्य काळजी घरात घ्यावी वय झालेल्या पानाची, ज्याची त्याला जागा द्यावी वयाप्रमाणे मानाची. असा माणुसकीचा झरा अरे वाहावा मनामध्ये, केवळ आणि केवळ आपल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये, कलह नसावा घरामध्ये. चांगलं वागलं पाहिजे ना दादा, आपण चांगलं वागायलाच मागं ना. काही माणसं एवढी खवाड बोलतात दादा, एखाद्याला म्हटलं ना बाबा चल त्याच्या घरी जायचं, ए बाबा त्याचं घर सोडून बोल. का बरं, माणसाचं बोलणं असं असतं ना दादा, बोलतोच माणूस असं. मी 100दा सांगत असतो, माणसाने सगळ्यांशी प्रेमाने वागावं, तोच आपला धर्म. खरा तू एकची धर्म जगाचे बांधपोरा. चुकलं का, काय चुकलं का, नाही पण सत्य परिस्थितीच बोललो ना दादा. जगाचे बांध कोरावे, आपण तेच करतोय, एका एका बांधासाठी बांधतोय. अरे गुंठा गुंठा जमीन विकून आज गोप आला गळ्यात, गुंठा गुंठा जमीन विकून आज गोप आला गळ्यात, पैसा आला खिशात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्या एक प्लेट मातीचा वास घेण्यासाठी रक्त येईल डोळ्यात, रक्त येईल डोळ्यात. अरे काळ्या आईचा हात तळतळीचा रागिना किती दिवस टिकणार. हाच गळ्यातला गोप, हाच खिशातला पैसा, उद्या गळ्याचा फास होणार, गळ्याचा फास होणार. अरे दुय्यम बंधकाच्या कार्यालयात बहिणीचं हक्कपत्र सोड घेताना किती भयानक असतो रे आपण. दुय्यम बंधकाच्या कार्यालयात बहिणीचं हक्कपत्र सोड घेताना किती भयानक असतो आपण. कधी कधी या प्रॉपर्टीच्या नादात आपल्याच आईचं कुंकू पुसतो आपण, आपल्या आईचं कुंकू पुसतो आपण. इथं प्रेमाने वागा, सगळ्यांशी गोड बोला. अरे भला किसी का कर ना सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प अगर नहीं बन सकते तो काटे बनकर मत रहना. अरे चांगलं वागा रे, किती दिवस, अरे किती कमवा, हा बंगला माझा, हाही प्रॉपर्टी माझी, हे माझं ते माझं, काही येणार आहे सोबत. किती कमवा, कोण आहे का सोबत घेऊन जाणार. अरे जग जिंकणारा सिकंदर राजाला सोबत घेऊन आता आलं नाही, तो सांगतोय ऐका मी मेल्यावर माझे हात रिकामे ठेवा. म्हणजे अख्ख्या जगाला कळेल जग जिंकणारा सिकंदर राजा एवढं कमवलं, पण परंतु सोबत काही नेता आलं नाही. बहुत कमाया दुनिया ने क्या हीरे का मोती, अरे बहुत कमाया दुनिया ने क्या हीरे का मोती, ना करो यारो कफन में जेब होती, कफन में जेब होती. काय नेता येतं का, नाही दादा काय नेता येत. म्हणून इथं आल्यानंतर सगळ्यांशी गोड बोला. अरे एक वेळ शस्त्राने केलेला वार भरून काढता येईल, नीट ऐका बरं का राजघर मंडळी, नीट ऐका. शस्त्राने केलेला वार एक वेळ भरून काढता येईल, पण शब्दाने केलेला वार कधी भरून काढता येत नाही. म्हणून चांगलं बोला. माऊली सांगतात कसं बोलावं. साचानी मवाळ मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. असं बोललं पाहिजे, असं गोड बोललं पाहिजे. बोलायसा बोले जेने विठ्ठल दोले, असं बोला, असं बोला जेने भगवंत नाचेल. हे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, हा जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, अभंग बोलता रंग कीर्तनी चढला,
हा प्रेमाची छंदे विठू नाचू लागला नाचता नाचता देवाचा गळ प्रत्यंबर जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. अरे माझ्या ज्ञानोबारायांची वाणी एवढी सुंदर होती दादा की स्वतः भगवंताने नाचावं कुठं कीर्तनामध्ये. कारण ताईंनी प्रमाण दिलं नाचू कीर्तनाची रंगी ज्ञान दीप लावू जगी. मग कीर्तनात नसलं कीर्तनात का नसावं. कीर्तनासारखं पुण्याचं ठिकाण नाही. माऊली वर्णन करतात तरी कीर्तनाचे नटनाचे नासिले व्यवसाय प्रायचित्ताचे ते नामही नाही पापाचे ऐसे केले. का करावं सप्ताह का करावं कीर्तन दादा. आता आठवलं म्हणून सांगून जातो. ज्याप्रमाणे आपल्या मोबाईलची चार्जिंग जर संपली आपण मोबाईल फेकून देतो ना. नाही ना. मोबाईलची चार्जिंग संपली की आपण त्याला चार्जिंग करतो दादा. त्याचप्रमाणे या देहाला परमार्थिक क्षेत्रातली जी पुण्याची ऊर्जा आहे आनंदी ऊर्जा आहे ती संपली ना हा सप्ताह करावा. सप्त्यातनं जी ऊर्जा आपल्याला मिळते ना अख्खं वर्षभर आपला गाव काय राहतं आनंदात राहतं. म्हणून हा सप्ताह केला पाहिजे. मी काय सांगत होतो नामदेवरायांची वाणी गोड वाणी एवढं नामदेवरायांनी कीर्तन करावं. जनाबाईंनी सांगायचे ए ज्ञाना दादा काय म्हण अभंग म्हण. अभंग म्हणतायत आणि म्हणता म्हणता माझ्या देव नाचू लागला आणि कळलं कोणाला कबीर महाराजांना. नाचता नाचता देवाचा गळा पितांबर हा सावध होई देवा ऐसे बोले कबीर. देवाला सांगितलं सावध हो असं बोललं पाहिजे. पण आपण असं बोलत नाही. बरं ऐका एक दिवस असेच आजीबाई भेटल्या कुठं मला एसटी मध्ये. काय म्हटलं आजीबाई कुठं निघाला. तर आजीबाईनी काहीतरी चांगलं सांगत. अरे काय सांगू त्या मेल्याला पेटवाय निघाली. कोणाला म्हटलं आजी कोणाला. काय ना या गुडघ्याला आग लागली एकदाची त्या डॉक्टरकडे जाऊन काढी लावली. परत आल्यावर भेटला आजीबाई आला का एकदाची त्या तोंडावर काढी वळून आली. असं बोलल्यावर देव भेटल का. गोड बोलावर. आमचे गुरुजी गुरुमुखातनं ऐकलेलं एक हे दृष्टांत आहे. कारण जीवनामध्ये जर कीर्तनामध्ये कोणाचं सांगायचं असेल तर एकतर गुरूंचं सांगावं संतांचं सांगावं आणि ग्रंथाचं सांगावं. जीवनामध्ये 3 जणांच्या कृपा झाल्या ना किंवा 4 जणांच्या कृपा झाल्या की जीवनाचा उद्धार होतो. एक गुरुकृपा आपल्यावर झाली की जीवनाचा उद्धार होत असतो. दुसरी संत कृपा झाली जीवनाचा उद्धार होत असतो. तिसरी ग्रंथ कृपा झाली जीवनाचा उद्धार होत असतो. आणि चौथी म्हणजे भगवंत कृपा झाली की जीवनाचा उद्धार होत असतो. त्यांच्या कृपा आपल्यावर असाव्या. गुरुमुखातनं ऐकलेला दृष्टांत ऐका दादा. गुरुजी आमचे सांगत असतात जुन्या काळ. आठवा बरं जुना काळ. काय जुना काळ होता. जुन्या काळी अशी गाणी होती ना ज्याची होती त्यानंच नेली. ही गाणं जुनी होती. अरे जुनी गाणी. ऐरणीच्या देवा तुला थिनगी थिनगी वाहू दे आभाळावर माया तुझी आमावरी राहू दे. ही गाणी जुनी. आता काळी मैना दिसतेस काय त्याला अर्थ होईल करोना जाशील मरून. काहीतरी अर्थ पाहिजे. जुना काळ आठवा बरं का. ते जुन्या ते मोठे ट्रक असायचे काय म्हणतात त्या ट्रकला. तो जुन्या काळच्या त्या ट्रकला काय म्हणायचे एसपी ना एलपी. आता कसं वयामानाने मला पण आठवत नाही जाऊ द्या. एलपी ती गाडी होती. आणि त्यावेळीचा काळ म्हणजे ड्रायव्हर पेक्षा जास्त ठाट असायचा कंडक्टरचा. काय त्याला म्हणतात किन्नरचा ड्रायव्हर पेक्षा जास्त ठाट. आणि अशा परिस्थितीत त्या गावात असले गिराईक होतं जर एखाद्याला 100 पोती होत्यात ना त्यांनी पाहिलं की 50 पोतीच व्हायची. एखादा चांगलं चालला असेल ना संसार तर त्यांनी पाहिलं की त्याला वाटोळच व्हायचं. असल्या गिरायकाला तुमच्या इकडे काय म्हणतात. कसल्या जीवाचा आणि कसल्या पायाचा. मी नाही बोलणार मला परत जायचंय. माझी गाडी बंद पडली तर मी काय करू. बरं ऐका काय असलं गिरायक होतं. आणि गावात एका ठिकाणी वराड निघालं. अख्खी गाडी तुडुंब भरली. पुढे बसायलाही जागा नाही. ते गेला ते किन्नरला म्हणतं ए मला बसू दे पुढे. ए म्हटला ए बसायचं तर मागं बस. कोणाला ते गिरायकाला तुला बसायचं ना जाय म्हटलं मागं जाऊन बस. नाही म्हटलं मला पुढेच बसायचं. ए म्हटलं तुम्हाला शिकू नको गाडी माझ्या ताब्यात. मी सांगाल तशी गाडी चालती. ते म्हणतंय त्या गिरायकाला किन्नर म्हणते बाबा तू मागं बस नाही तर येऊ नको. बरं मी येत नाही पण तुला माहितीये का त्या पुढच्या टर्नला काही. हे किन्नर तावात म्हटलं ए बाबा मला शिकू नको. गेले 25 वर्ष झालं गाडीवर तुम्हाला शिकवतोय म्हटला. बरं गाडी निघाली पुढच्या टर्नला आंब्यापाशी गेली आणि गाडीच पलटी झाली. अशा तर याच्या करामती. आणि एकट्याच गावात नंतर एक परत लग्न ठरलं. मला सांगा अशा करामती ऐकून परत त्याला कोण बोलवल का. लग्न पोरीचे बापाने काय त्याला सांगितलं नाही काय सांगितलं नाही. परंतु वडापच्या का गाडीने व्हायना ते लग्नाच्या ठिकाणी पोहोचतो.
आणि त्याला पाहिल्यावर बाप सळसळ 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 कापायला लागला संतोष महाराज. वा 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 कसा सळसळ 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 कापायला लागला. आणि कापायला लागल्यावर त्यांनी आपल्या जवळच्या मित्राला बोलवलं, जसं आमच्यासाठी आमचे आर्यन दादा आहेत की बाबा या बरं एवढं एवढं काम होतं आपल्याला केलं पाहिजे, बोलून घेतला. ते बघ म्हटलं ते आलाय. त्या मित्राने सांगितलं दादा तू काय भिवू नको, मी हाय ह्या गिरायकाला पाहतो. जास्त बोलल्यावर काय होतं हे सांगण्यासाठी हा दृष्टांत मला सांगायचं. त्या ठिकाणी गेला, या 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 रामभाऊ. नाही ना कोण रामभाऊ म्हणतील मीच दिसली लोक काय आहेत काय, मग जाऊ द्या. पण ते रामभाऊ आणि हे रामभाऊ वेगळे आहेत. इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे खपवायचे त्याला काय. बरं या 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 श्यामभाऊ या, आपण रामभाऊ काढू श्यामभाऊ या. बरं श्यामभाऊ कसं काय येणं झाली का, व्यवस्थित झालं का. अरे काय पत्रिका नाही म्हटला काय नाही म्हटला, कसं काय येणं काय. बरं जाऊ द्या म्हटला, चला जेवायला. जेवाय गेला, त्यांनी गर्दी बघितली आणि त्यांनी सुरुवातच केली. काय म्हटलं यांच्या मुंडक्यांवर बसून जीव होईल अशीच त्यांनी सुरुवात केली. आता मात्र त्या मित्राचा जो मित्र होता नवरदेवीचा बापाचा, तो बाबा जरा असा घाबरला. म्हटलं थांबा श्यामभाऊ तुमच्यासाठी लगेच टेबल लावतो. टेबल लावला. एका वाडप्या माग 4 वाडपी, 4 गुलाबजाम, 4 पुऱ्या. ह्यांनी काय वरती बघितलं नाही, सोसल असं हाणलं. आणि हाणल्यावर मात्र आता पोटभर आणलं तिकडून नवरदेवाच्या नवरीच्या बापाने पाहिलं आणि नवरीचा बाप सुखी झाला. हा म्हटला काही टेन्शन घेऊ नको. आता एवढं झालं ह्या मित्राने गप बसावं ना, गप बसावं ना. पुढचं हाणायची गरज आहे का. पुढचं हाणलं की काय होतं, एका गावाचं 2 गाव होतं, एका सप्त्याचे 2 सप्ते होत्या. मग त्यामुळे जरासं नम्र माणसाने झालं पाहिजे दादा. ऐका ह्याने पुढचं आणलं. काय म्हटलं श्यामभाऊ कशी वाटली आपली वाढण्याची टॅक. काय टॅक कळती का, इकडच्यांना कळत असेल, शहराकडे कळत नाही. शहरात विचारलं ना बाळा दूध कोण देतो, दूधवाला भैया देतो, भैया देतो वै दूध. अशी तर परिस्थिती. ऐका मग त्यांनी ह्याने विचारलं काय रा श्यामभाऊ कशी काय वाटली आपल्या वाढण्याची टॅक. अहो एवढं सुंदर वाढला म्हटला तो. ते गिरायक म्हटलं एक तर नवरा मरू नाहीतर नवरी. ज्याच्यासाठी एवढा खटापक केला एका शब्दासाठी गेलं. म्हणून इथं आल्यानंतर कसं वागावं, कसं बोलावं, काय करावं याचा विचार केला पाहिजे. अरे जीवन जगत असताना चांगलं जगा रे दादा, चांगले कर्म करा. माझे छत्रपती शिवाजी राजे होऊन गेले, पण आज एकही कार्यक्रम असा नाही जिथं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं नाव घेतलं नाही जात. अरे या महाराष्ट्राच्या भूमीवर अनेक जणांचे देऊळ आहेत, पण एकाही देऊळ नसताना ज्याला घराघरात पूजला जातो तो राजा म्हणजे माझ्या छत्रपती शिवाजी राजा. तो राजा माझ्या छत्रपती शिवाजी राजा. दादा ऐका ना, पण चांगलं वागा. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. कारण जसं आपण कर्म करू तसं आपल्याला भोगावं लागणार आहे आणि ते कर्म भोगण्यासाठीच पुन्हा यावं लागणार आहे. मला उपजवून या पुढती येऊ, परत काय यावं लागतंय हे पहिलं सांगणार आहे. आणि तुकोबाराय का आले ह्याचंही उत्तर मी तुम्हाला काय यावं लागतं. जसं आपण कर्म करतो ते भोगावं लागतं. मला सांगा सरपंच, आपण गेलो आंबा खायला, आपण गेलो असं रस्त्याने एखाद्या आंब्याचं झाड दिसलं, आंबा पाहिला कोणी, डोळ्यांनी पाहिला, डोळ्यांनी पाहिला, पण आपल्याला तो डोळ्यांनी का तोडता येत. आंबा तोडला हाताने जरा तोडला तरी तो हाताने खाता येत नाही. मग खाल्ला कोणी, दाताने जरी खाल्ला तरी चव दाताने घेता येत नाही. चव घेतली जिभनी आणि ते खाताना पाहिलं कोणी मालकाने, मार खाल्ला बिचाऱ्या पाटणीने. असेच लय जण आहेत दुसऱ्याच्या मध्ये करून मारच खात्यात. करणारा राहतो बाजूला आणि मार दुसरे खातात. पण कर्म असं 72 दादा, पार जरी पाटणी खाल्ला तरी अश्रू कुठनं आले, अश्रू कुठनं आले, डोळ्यातनं आले. पाहायला कोणी होता आंबा. जे कर्म करून ते भोगावं लागतं. तुम्हाला सांगू का, जरा महिला मंडळ आज बसली, जरा महिला मंडळाचं एक दृष्टांत. म्हणजे तसं मी बाहेरचं सांगत नाही, पण आज तुम्ही लयच आनंदी दिसताय, माझ्याकडे बघून चांगले हसतात. म्हणजे आता जरा महिला मंडळाचं सांगावं म्हटलं. काय झालं, एका जोडप्याचं नवीन लग्न झालं. पोराला पण फक्त आई आणि पोरीला सुद्धा फक्त आई. आता म्हटला नवरा झालं, काही दिवसांनी त्याचं लग्न झाल्यावर म्हटला का ग तुझी आई एकटी तिकडे तुझ्या माहेरात राहते, तिला आणखी आपल्याकडे. ह्यानी घेऊन आली. आता मला सांगा, तिची सासू आणि तिची आई, म्हणजे तुम्हाला सांगू का, 36 नखरेवारी आणि 52 नखरेवारी. 36 नखरे कोणाच्या अंगात असतात बोला की, कोणाच्या संतोष महाराज तुमच्या. हा मान्य करा की बाबा, हा तर हा बोला, हे तरी शान येतो. यांच्या अंगात किती असतात, 52. किती राग मान नका बरं का.
मला जायचंय घरी 52 नखरे असतात आणि मग मला सांगा मग ह्या दोघे आल्या हो 36 नखरेवाल्याची आई जाडी झाली असेल का 52 नखरेवाल्याची आई जाडी झाली असेल पटापटा बोलायचं कशा आहेत बायका बरं का 36 नखऱ्यावाली गाडी झाली आणि या 52 नखऱ्यावाली काय झाली अशी हाडकी झाली 36 नखऱ्यावाली बेडमध्ये जेवायला तिला ताजं जेवण आणि 52 नखऱ्यावाल्याच्या आईला शिळी भाकरी झोपायला बाहेर खाटत अंगणात. आता ह्या वैतागला म्हटलं चांगल्यासाठी केलं पण वाईटच झालं. म्हटलं ऐक अरे किती दिवस या 2-2 म्हाताऱ्या जगवायच्या एक म्हातारी आपण काय करू आज मारून. मला सांगा 36 नखऱ्यावालीने कोणाची म्हातारी मारायला लागेल सांगितलं असेल 36 वालीची का 52 वालीची बोला 36 वाल्याची अहो खरं बोला जरा तरी 52 वालीची. आज ठरलं नवरदेवाची काय करायची आई मारायची किती वाजता 12 वाजता कोण मेल्यावर माझ्याकडे येऊ नका बाकी जाऊ दे 12 वाजता म्हातारी मारायची. आता ठरलं मात्र हा पण लय चतुर बरं का त्यांनी काय केलं बाहेर खाटव झोपणारी म्हातारी बेडरूम मध्ये टाकली आणि 36 नखऱ्यावाली बाहेर टाकली. रात्री 12 वाजता हा उठला आणि हिच्याकडं हिने दगड दिला अहो मारा तुमची आई आणि ह्याने सुरू केलं कशी काय सुरू माझी आई लहानपणापासून तुझं पण ह्याची रडारड सुरू हिच्या हातात दिला दगड ह्याने काय केला टाकला पुरात वाहून म्हातारी. आता ह्या बायकांनी एवढं करून गप बसावं ना त्यांच्या अंगात लय केली बरं का. सकाळच्या बारी लोणी करत होते आणि ती म्हणती थापटाका ताक काढते घरात म्हातारी गेली पुरात ताक काढते घरात म्हातारी गेली पुरात ताक काढते घरात म्हातारी गेली पुरात. आपण शाळा त्याला माहिती होतं हिजीच म्हातारी गेली. हा बाहेर दारात दार काढत होता आणि हा बाहेर न म्हणला दार काढतो दारात तुझी आई गेली पुरात. जसं वागाल तसं भोगायला त्यामुळे इथं आल्यानंतर जरा चांगलं माणसाने वागावं. बरं तू खूप बरं आहे हे कर्म भोगण्यासाठी परत यावं लागतं पण तुम्ही काय आता तुमचा देह तर गेला नाहीये तुम्ही वैकुंठाला गेला वैकुंठावर इथे येतात. तुकोबाराय म्हणतात आमचं सोडा वैकुंठाचे देव ह्या सुखासाठी कुठे येतात संतोष महाराज. तुकोबाराय म्हणतात की आम्ही पुन्हा जन्मालो. तुकोबाराय महा जन्म मरणाचा फेरा साधा आहे का हो. नाकी तोंडी कुर्मकिडे विषताले पचौकडे गर्भवासाचे दुःख गाडे कवना पुढे सांगावे. मग हे दुःख भोगणार तुकोबाराय म्हणतात जरी हे दुःख भोगत असलो ना तरी पण ह्या दुःखाची निवृत्ती कशी करायची आणि परमानंद कसा आम्हाला प्राप्त करायचा आम्हाला माहिती बरं का. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. तुकोबाराय म्हणतात तुम्हाला सुख आहे ते कळालंच नाही हो नको त्या मार्गाच्या सुखाची बरोबरी करायला गेला परिणाम दुःख भोगावं लागला. करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाची पुरी व्हावशी बरोबरी करायला गेलात परिणाम दुःख भोगावं लागलं. मग काय करा तर सुख कुठं येते सांगा. सुख एकची ठाई भव पायी संतांच्या सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारिका तो सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगर सर्व सुखाचे आगर बाप रखमा देऊळ पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्याची भूक नवजेवाजा अशी 100 प्रमाण तुमच्या पुढे मानतो पण ती पटली पण पाहिजे दादा. त्यामुळे सुख कुठं आहे तर भगवंताच्या ठाई उपजोनी या पुढे ती कशाला येईल तर काला खाऊ काला हा जो हांडीचा काला आहे ना तो खाण्यासाठी आम्ही पुन्हा जन्माला येऊ. बरं तुम्ही जन्माला येताल आणि जन्माला येऊन काय करताल अभंगाचं दुसरं वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही ओ ओ ओ वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही ओ वैकुंठी तो ऐसे नाही
तुकोबार आहे वैकुंठात असं नाही तुम्ही का असं म्हणता बरं मग तुमचं घर वैकुंठ आहे का हा म्हणतो तुकोबार आहे माझं घर वैकुंठ आहे आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची आलो याची कारणाची आलो याची कारणासी आलो याची कारणासी बोलिले रे ऋषी बोलिले ऋषी बोलिले रे ऋषी बोलिले रे ऋषी साच भावे वर्ताया साच भावे वर्ताया साच भावे वर्ताया साच भावे वर्ताया झाडू संताचे बारग झाडू संताचे बारग झाडू संताचे बारग झाडू संताचे आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया बरं तुमचं घर वैकुंठ आहे आम्हाला कळलं मग इथं कशाला आला बरं वैकुंठ आहे मग वैकुंठात राहायचं ना तर तुकोबाराय म्हणतात आलो जगाच्या कल्याणा संताची विभूती देह कष्टविती परोपकारी किंवा येथे परोपकारासाठी आले घरजा वैकुंठी परोपकार करण्यासाठी काल्याचं महत्व पटवून देण्यासाठी काल्याने काय होतं हे कळण्यासाठी आलो मग संत उपकार करतात का हा मग तुमचा अधिकार आहे का तुकोबाराय परत यायचा अरे जगाच्या पाठीवर संतच असे आहेत की स्वतःच्या मर्जीने येतात आणि स्वतःच्या मर्जीने जातात मग नाथबाबांच्या दृष्टांत आपल्या सगळ्यांना माहिती आहे तसं माझ्याकडे वेळ नाही म्हणून मात्र आता नाथबाबांच्या दृष्ट्या सगळ्यांचा परिचयच आहे नाथबाबा 3दा जाणार म्हटले परंतु शेवट जल समाधी घेतली का तर ज्यांचं जाणं आणि ज्यांचं येणं स्वतःच्या हातात असतं त्यांना काय म्हणावं नाथबाबा म्हणावं किंवा संत म्हणावेत मग बरं इथं आल्यानंतर आपण आज काला सेवन करण्यासाठी आलोय तो काला सेवन करणारा कसं करू तर एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी मग आता काय करायचं देवाचं भजन करायचं असे मस्त हात वरती करा बरं ज्यांना हात येत त्यांना बसलेल्यांनी जे वरती खालीवर बसले त्यांनी सगळ्यांनी करा आता रातभर ठेवायचे का दिवस आहे म्हणा हात वरती जरा दिसले पाहिजे ताटपणे करा ना हा आता भजन करा विठोबा ठोकार कुमार विठोबा विठोबार कुमार हा विठोबा रखुमाई हा आई वाजली पाहिजे विठोबा रखुमाई विठोबार कुमार हा विठोबा रखुमाई विठोबार कुमार हात खाली नाही वरती एक 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 विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार बरं ऐका नियमाने बांधलेला असतो की काल्याच्या चरित्रामध्ये भगवंताचं चरित्र हे जसे चरित्र चित्र केले नारायण हे दसे चरित्र केले नारायण रांगता गोधने राखिताये रांगता गोधने
जे भगवंताने एदशे चरित्र केले नारायण राखता गोधन चारत लहानपणी केलेले जे गोकुळात भगवंतानी खोड्या केल्या त्याचं वर्णन करावं. वर्णन करावं, आचरण करू नये. मी सांगत असतो आचरण करताना रामाचं आचरण आपल्या जीवनामध्ये आपण करावं. भगवंताने केलेल्या गोकुळाच्या खोड्याचं वर्णन करावं आणि हरीचा जप करावा. आणि ते वर्णन जर आचरणात आणलं तर मार खाल्ल्याशिवाय राहायचा नाही दादा. वर्णन केलं पाहिजे. ऐका, त्या ठिकाणी वसुदेव आणि देवकीच्या पोटी लग्न झालं. लग्न झाल्यानंतर आभाळात गर्जना झाली, आकाशवाणी झाली, ए कंसा, अरे ज्या बहिणीचं लग्न लावतोय ना तिच्या पोटी येणारा 8वा पुत्र तुझा काय करेल, वध करेल. असं कळल्यानंतर काय केला, मारायला निघाला. आणि मारायला निघाल्यानंतर नारदांनी सांगितलं बाबा मारू नको, काय कर, बंदी करून ठेव. बंदी शाहीत टाकलं. 8वा पुत्र जन्माला आला. मग काय केला, त्या ठिकाणी मोठी रूपात आला, 8 वर्षाच्या रूपात तो आला. मग देवकीने सांगितलं ए भगवंता, अरे तुला 8 वर्षाची मूर्ती पाहण्यासाठी मी तप नाही केलं, तू काय कर, लहान हो. भगवंता म्हटलं मी लहान होतो पण काय कर, मला कुठं ने, तर नंदाच्या घराला. मला नंदाच्या घराला मजले गोकुळाला, आनंदाच्या घराला मजले घराला नाही. आणि मग सगळी सांगायला लागली, गवळण सांगते गवळणीला पुत्र झाला, यशोदेला टाइम नाही तर सगळं सांगितलं असतं. मग एक वाटे सुंटावडे. मग काय झालं, मग भगवंताचा जन्म झाला. आणि मग भगवंता हळूहळू खोड्या करू लागल्या. आणि खोड्या झाल्यानंतर भगवंताला काय केलं तर सगळ्यांनी सांगितलं तू काय कर, खोड्या करू लागली. एक गवळण आली पळत, तिसरी गवळण आली सांगू लागली की काय केलं, माझी बायको आणि ते नवरा ह्याची काय केली, गाडीला तिसरी आली धावून त्याने ग बाई काय केली करणी, तिसरी आली धावून ग बाई आली, काय केली बाई, पतीची दाढी माझी वेणी, दोन्हीची गाठ देवणी, तिची दाढी माझी वेणी, दोन्हीची गाठ देवणी, ती गाठ बाई आम्हासी सुटेना, बाळा तुझा तारा शोधे, बाळा तुझा तारा कुठवर शोधू दिगारा, कुठवर शोधू दिगारा. काय केलं यशोदा माईकडे, अगं तुझ्या कृष्णाने माझ्या पुरीची काय घेतली, माझ्या सुनाची काय केली, पप्पी घेतली. आता मला सांगा देव कितीचा केवढा बारका आणि ही केवढी टंगाळी. हे म्हटली बकुळाबाई तुझ्या जिभेला काय हाडबीड आहे का नाही, माझं पोरग बारका आणि तुझी. मला सांगा एखादा लहान पोरग आहे त्याने जर एखाद्या महिलेची पप्पी घेतली त्यात काय तुम्ही केस करणार आहे. म्हटले तुम्ही 12 घरच्या 12 तुम्ही फुकाट्याच्या वाळ घेता. मग या सगळ्या गोष्टी झाल्या. शेवटी यशोदा मैया, आता चरित्र सांगाय वेळ नाही, मला वेळ झालेला आहे, 12:30 वाजत आलेले आहेत, सगळ्यांना भुका लागलेल्या आहेत. कारण कथेची सामुग्री देहावसानावरी ती गोष्ट आहे ना दादा. म्हणून त्या ठिकाणी मग काय सांगितलं, तू गाया घेऊन काय कर, रानात जा. तिथं काय केला, काला केला. तुका
वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही हा कवल काही काल्याचे हा कवल काही काल्याचे सासा दिनी दद पप मप गगरे सासा गमदनी सासा दिनी दद पप मप गगरे गमदनी सासा दिनी दद पप मप गगरे गमदनी सा सासा दिनी दद पप मप गग सासा गमदनी सासा दिनी दद पप मप गगरे गमदनी सासा दिनी दद पप गगरे गमदनी सा कवळ काही काल्याची कवळ काही काल्याची वैकुंठी तू ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही ऐका कीर्तन सेवा झालेली आहे म्हणून झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पित करतो.